नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पिरियड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट म्हणजेच आपला फिजिक्सचा फर्स्ट लेसन चालू आहे. कोणता लेसन आहे? लॉज ऑफ मोशन. आतापर्यंत आपण न्यूटनच्या तीनही लॉचं जे प्रूफ होतं, फर्स्ट लॉचं प्रूफ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, तिन्ही लॉचे प्रूफ पाहिले. युनिफॉर्म मोशन पाहिले, सर्क्युलर मोशन बघितली, त्याच्यानंतर त्यांची डायरेक्शन पण पाहिली. डायरेक्शन कशी असते? टँजेन्शियल टू द सर्कल. टँजंट म्हणजे इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ अ सर्कल. ही त्यांची डायरेक्शन असतं सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टची. आता आपल्याला न्यूटनचे 3 लॉ नेमके काय आहेत? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, हे तीनही लॉचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे आणि आपल्या डेली यूजमध्ये किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये हे लॉज आपल्याला कुठे कुठे अनुभवायला मिळतात ते आपल्याला बघायचं आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपला नेहमीचा अनुभव आहे. हा आपल्याला अनुभव रोजच्या जीवनामध्ये येतच असतो. बघा काय लॉ आहे. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट द रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. अर्थ समजून घ्यायचा. ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट द रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. याचा मीनिंग काय आहे? कोणतं पण ऑब्जेक्ट असू द्या निसर्गामधलं, रिमेन्स ॲट अ रेस्ट म्हणजे ते ऑब्जेक्ट आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतं. ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, जर ते रेस्टमध्ये असेल तर ते रेस्टमध्येच राहील. जर ते युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहण्याचा प्रयत्न करतं. कुठपर्यंत? अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर कोणतंही फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत ते ऑब्जेक्ट आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतं. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरातलं एक्झाम्पल बघा. आपण फॅन चालू आहे. तुम्ही जर अचानक फॅन बंद केला, ज्यावेळेस तो फॅन ऑन असेल त्यावेळेस तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. इट इज इन अ सर्क्युलर मोशन. इफ यू स्विच ऑफ द बटन, तुम्ही बटन स्विच ऑफ केल्यानंतर त्याच सेकंदाला तो फॅन जो आहे तो बंद होतो का? नाही. इट रिमेन्स इन अ सर्क्युलर मोशन. इट ट्राय टू रिमेन्स इन अ सर्क्युलर मोशन. तो लगेचच्या लगेच पुढच्या सेकंदाला बंद होत नाही. तर तो काय करतो? तो मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली आपण इलेक्ट्रिसिटी बंद करून टाकली फॅनची, तरीसुद्धा तो फॅन काही वेळापर्यंत सर्क्युलर मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. अजून दुसरं एक्झाम्पल, समजा बॉल आहे, क्रिकेटचा बॉल आहे. खेळता खेळता आपण तो बॉल बऱ्याच दूरपर्यंत जातो. गेल्यानंतर जरी त्या फिल्डरने त्या बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तो जर जमिनीवरच असेल तरीसुद्धा तो काही अंतरापर्यंत पुढे जातो. म्हणजे त्या बॉलची सुद्धा तो जर मोशनमध्ये असेल तर त्याची थांबण्याची इच्छा नाही. म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर कोणी फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो बॉल थांबत नाही. जोपर्यंत हा फिल्डर जो असेल धावत जाणार आणि त्या बॉलला पकडणार तोपर्यंत तो थांबणार नाही. हे रोजच्या व्यवहारातले एक्झाम्पल आहेत, पण ह्याच्यावर न्यूटनने लॉ तयार केला. लॉचं स्टेटमेंट आहे, पाठ करून टाकायचं. ॲन ऑब्जेक्ट continues to remains at the state of rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता दिस लॉ म्हणजे जडत्वाचा नियम आपण याला म्हणतो. कुठल्या पण वस्तूची त्याची टेंडन्सी चेंज करण्याची मानसिकता नसते. मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर स्थिर अवस्थेमध्ये असेल तर स्थिर अवस्थेमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. टेंडन्सी बदलवायची नाही. दिस लॉ हेन्स म्हणजे त्या टेंडन्सीसाठीच, त्या जडत्वाच्या नियमासाठीच ह्या लॉला काय म्हणायचं? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया. आता इनर्शिया म्हणजे काय आहे? इट इज द टेंडन्सी ऑफ अ बॉडी
टू रेजिस्ट द चेंज इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ मोशन. इनर्शिया म्हणजे काय आहे? इट इज अ टेंडन्सी ऑफ अन बॉडी. कोणत्या पण बॉडीची ती टेंडन्सी टू रिमेन्स किंवा टू रेजिस्ट द चेंज इन अ स्टेट. ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करण्याची जी बॉडीची टेंडन्सी आहे त्या टेंडन्सीला काय म्हणायचं? लॉ ऑफ इनर्शिया किंवा प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. आता ही टेंडन्सी कशी आहे? बऱ्याच महिन्यांपासून आपला क्लास बंद आहे, पण तुम्ही जेव्हा केव्हा आपला क्लास चालू होईल त्यावेळेस जर आपण क्लासमध्ये एंट्री केली, समजा जर कोणी त्या काळामध्ये येऊन गेलं नाही, तर आपण जर बघितलं तर बेंचेसची जी पोझिशन असेल त्याच पोझिशनमध्ये बेंचेस असतील. जोपर्यंत आपण उचलून त्याला हलवत नाही तोपर्यंत ते त्यांची जागा बदलणार नाही. हा पेन मी इथे ठेवलेला आहे, याला जर मी धक्काच लावला नाही, हातच लावला नाही, तर तो पेन त्याची जागा चेंज करणार नाही. जेव्हा त्याला त्याची जागा चेंज करायची असेल त्यावेळेस मला त्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. मला त्याला उचलून बाजूला ठेवायचं आहे म्हणजेच तो त्याची जागा चेंज करेल. आय हॅव अप्लाय अँड फोर्स. मी त्याला फोर्स अप्लाय केल्यानंतरच तो त्याची जागा चेंज करेल, तोपर्यंत त्याची जागा तो चेंज करणार नाही. दिस टेंडन्सी ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज अ टेंडन्सी ऑफ इनर्शिया. टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रेजिस्ट चेंज इन अ स्टेट ऑफ रेस्ट ऑर अ स्टेट ऑफ मोशन. स्वतःहून स्वतःची टेंडन्सी न चेंज करण्याची जी प्रवृत्ती आहे, स्वतःहून स्वतःची जी स्टेट असेल ती चेंज न करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीलाच काय म्हणायचं? इनर्शिया म्हणायचं. थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते, आपल्या लेसनमध्ये नाही आहे पण आधीच्या सिलेबसला होतं म्हणून थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. आता हे इनर्शिया जे आहे ह्या इनर्शियाचे 3 टाईप्स आहेत. इनर्शिया ॲट रेस्ट हा पहिला टाईप आहे इनर्शियाचा. इनर्शिया ऑफ मोशन आणि तिसरा जो आहे इनर्शिया ऑफ अ डायरेक्शन. याच्यावरचे रिझन आपल्याला विचारतात कारण हे जुन्या सिलेबसला होतं, पण आता ह्याच्यावरचे रिझन्स विचारतात पण तुमच्या बुकमध्ये नाही, अगदी शॉर्टमध्ये दिलेला आहे म्हणून तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगते. पहिला इनर्शियाचा टाईप आहे इनर्शिया ॲट अ रेस्ट. म्हणजेच काय? इट इज द टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट अंटिल अ फोर्स ॲक्ट्स ऑन इट. आता याचं एक्झाम्पल बघा. इफ द बस स्टार्ट्स सडनली पॅसेंजर्स गेट बॅकवर्ड जर्क. आता हा तर आपल्याला अनुभव येतोच. इफ बस स्टार्ट सडनली पॅसेंजर्स गेट बॅकवर्ड जर्क. जर आपण गावाला जायचं आहे आपल्याला आणि आपण बसमध्ये जाऊन बसलो, बराच वेळ झाला बस चालू नाही, आपण निवांत बसलेलो आहोत, गप्पा मारतोय कोणाशी, आणि अचानक ड्रायव्हर येऊन त्याने बस स्टार्ट केली, आपलं लक्ष नाही आहे समजा त्याच्याकडे, तर काय होतं? आपण थोडंसं आपली जी बॉडी आहे ती थोडीशी मागे झुकली जाते. पॅसेंजर्स गेट बॅकवर्ड जर्क असं का होतं? हे असं याच्याकरता होतं की ज्यावेळेस वी आर इन अ सिटिंग पोझिशन इन द बस, अवर लोअर पार्ट ऑफ द बॉडी इज इन अ कॉन्टॅक्ट विथ अ बस and upper part is not in a contact with a bus. When the bus starts suddenly, the lower part which is in a contact with a bus is get in a motion. जो खालचा जो पार्ट आहे बॉडीचा तो मोशनमध्ये येतो, पण अप्पर पार्ट जो आहे तो इंडिव्हिज्युअल पार्ट आहे, तो बसला अटॅच नाही, त्याच्यामुळे त्याची पोझिशन काय असते? इट ट्राय टू रिमेन्स इन अ स्टेट ऑफ रेस्ट. वरचा जो पार्ट आहे तो रेस्टमध्येच राहण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे खालचा पार्ट वरच्या पार्टला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपल्याला बॅकवर्ड जर्क मिळतो. 2 व्हीलरवरचं एक्झाम्पल बघा. मागे बसलेला आहे, एखादा डबल सीट जात आहे, पण आधी जे व्हेकल जे आहे ते रेस्टमध्ये आहे आणि पुढचा कधी गाडी चालू करणार हे मागच्याला माहीत नाही. त्याने जर अचानक गाडी स्टार्ट जर केली तर मागच्याला बॅकवर्ड जर्क मिळतो. सेम रिझन आहे याला पण. कोणतं रिझन आहे? इट इज द सायंटिफिक रिझन बाय द लॉ ऑफ इनर्शिया ॲट द रेस्ट.
त्याची जी बॉडी आहे, जो बसलेला जो पार्ट आहे तो गाडीच्या टचमध्ये आहे. इट गेट्स इन अ मोशन बट अप्पर पार्ट ट्राय टू रिमेन इन अ स्टेट ऑफ रेस्ट. हेन्स पॅसेंजर्स गेट अ बॅकवर्ड जर्क. दुसरा जो टाईप आहे इट इज द इनर्शिया ऑफ अ मोशन. सेम एक्झाम्पल आहे पण केव्हाचं? इफ द बस स्टॉप्स सडनली. पॅसेंजर्स इन द बस गेट फॉरवर्ड जर्क इफ बस स्टॉप्स सडनली. जर चालू असलेली बस आहे, अचानक ब्रेक जर दाबला ड्रायव्हरने, तर ते जे पॅसेंजर्स असतील त्यांना कोणता जर्क मिळतो? फॉरवर्ड जर्क मिळतो. पुढे ढकलले जातात. आणि आपण जर अगदी निवांत बसलेलो असो तर आपलं डोकं जे आहे ते ठोकलं जातं पुढे. अनुभव आला असेल बऱ्याच जणांना. बघा बरं कसं होतं. ज्यावेळेस बस ही मोशनमध्ये आहे, व्हेन द बस इज इन अ मोशन देन our lower part is also in a motion but upper part of the body, तो जो अप्पर पार्ट जो आहे तो बसच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, इज नॉट इन अ कॉन्टॅक्ट इन अ मोशन. बट वेन द बस स्टॉप्स सडनली देन लोअर पार्ट ऑल्सो गेट स्टॉप सडनली बट अप्पर पार्ट ट्राय टू रिमेन इन अ मोशन. जो वरचा जो पार्ट आहे तो मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्याला कोणता जर्क मिळतो? फॉरवर्ड जर्क मिळतो. हेन्स वी गेट द फॉरवर्ड जर्क. दिस इज ऑल्सो हॅव द सायंटिफिक रिझन, लॉ ऑफ इनर्शिया ऑफ अ मोशन. इनर्शिया ऑफ अ मोशन हे याचं रिझन आहे. तिसरा जो टाईप आहे इनर्शियाचा, इनर्शिया ऑफ अ डायरेक्शन. कधी चाकू सुरीला धार लावताना कधी पाहिलं आहे का? त्याच्या ज्या ठिणग्या ज्या उडत असतात त्या सर्क्युलर मोशनच्या कशा आहेत? परपेंडिक्युलर डायरेक्शनने उडत असतात. वाईल शार्पनिंग नाईफ स्पार्क्स फ्लाय ऑफ टँजेन्शियली फ्रॉम द स्टोन. त्यांचा जो गोलाकार जो स्टोन असेल त्या स्टोनला, त्याच्या स्टोनमधून जे काही रेडियस निघतील त्या रेडियसला निघणारे जे स्पार्क आहेत ते कोणत्या डायरेक्शनने असतात? टँजेन्शियल डायरेक्शनने असतात. म्हणजेच ते त्या रेडियसला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे अशी जर सर्क्युलर मोशन असेल, ही रेडियस आहे, अशा प्रकारे ते स्पार्किंग जे आहे ते स्पार्किंग अशा प्रकारे होत असतं. आणि हे काय आहे? ही टँजंट आहे. इट इज द टँजंट. आणि दिस टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ अ सर्कल. अशाच पद्धतीने ते स्पार्किंग होत असतं. बघा वाटल्यास तो ऑब्झर्वेशन करा. नाहीतर सरळ आपल्या यात्रेमधला मेरीगो राऊंड असतो, त्या मेरीगो राऊंडवर तुम्ही गोलाकार झुलत असतात. समजा होऊ नये असं कधी, पण समजा तुमचा जो हुक जर तुटला तर काय होईल? यू विल फॉल डाऊन. तुम्ही खाली पडाल. पण कोणत्या डायरेक्शनने पडाल? तुम्ही दूर नाही फेकले जाणार. तुम्ही ज्या राऊंडमध्ये फिरत असाल तिथंच बरोबर तुम्ही परपेंडिक्युलर डायरेक्शनने जमिनीकडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे ज्या रेडियसमध्ये तुम्ही फिरत असाल त्या रेडियसला परपेंडिक्युलर तुम्ही खाली पडणार. म्हणजे ही कोणती डायरेक्शन आहे? इट इज अ टँजेन्शियल मोशन. म्हणजे अशा प्रकारे आपण इनर्शियाचे किती टाईप बघितले? 3 टाईप बघितले. इनर्शिया ऑफ अ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ अ डायरेक्शन. स्वतःची डायरेक्शनसुद्धा चेंज करण्याची पोझिशन नसते. लक्षात आलं? हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन होता. आपल्याला इक्वेशन माहिती आहे न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं. इक्वेशन काय आहे फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं? V is equal to U plus AT is the equation of the Newton's first law of motion. आणि हे आपण प्रूव्ह पण केलेलं आहे. V means final speed of the vehicle, U means initial speed, A means acceleration of linear motion आणि T म्हणजेच काय असतो? टाईम. आज आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ बघितला. उद्या आपण याचा सेकंड लॉ बघू. ठीक आहे? वी विल स्टॉप हेअर.